शिवानी अग्रवालला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। शिवानी अग्रवालला घरातून अटक करत गुन्हे शाखेमध्ये सध्या आणलं गेलेलं आहे। शिवानी अग्रवाल पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई आहे। ब्लड सॅम्पल बदलल्यासंदर्भात शिवानी अग्रवाल हिची चौकशी सध्या केली जाणार आहे। काही वेळापूर्वीच गुन्हे शाखेकडून अटक करत त्यांना कार्यालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। शिवानी अग्रवाल ही अल्पवयीन आरोपीची आई आहे। ब्लड सॅम्पल बदलल्यासंदर्भात शिवानी अग्रवाल ही संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे आणि त्याच्यामुळे तिची चौकशी जी आहे ती सध्या सुरू झाली आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अभिजित, शिवानी अग्रवालची चौकशी तर आता सुरू झालेली आहे, मात्र आता काही वेळातच विशाल अग्रवाल अल्पवयीन आरोपीची सुद्धा शिवानी अग्रवाल यांच्या समोर बसून चौकशी केली जाणार आहे। वैशाली, या सगळ्या अपघात प्रकरणात खरं तर आज सकाळी अल्पवयीन मुलाच्या आईला अटक केलेलं आहे आणि त्याला घेऊन पुणे पोलीस गुन्हे शाखा 4च्या ऑफिसमध्ये आलेले आहेत आणि आपण पाहतोय की पथक जे आहे, आयो जे आहेत त्यात आलेले आहेत। गुन्हे शाखेचं पथक नुकतंच या गुन्हे शाखा 4च्या ऑफिसमध्ये जे आहे, युनिट 4च्या ऑफिसमध्ये आलेलं पाहायला मिळते आणि आयोकडून आता सविस्तर चौकशी या शिवानी अग्रवालांची होणार आहे। खरं तर आज सकाळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं घरातून शिवानी अग्रवालला जी आहे ती अटक केलेली आहे। ससूळमधील जे रक्ताचं नमुन्याची फेरफार झाली होती याच गुन्ह्यामध्ये खरं तर शिवानी अग्रवालला अटक केल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे आणि आता गुन्हे शाखेचं जे युनिट 4चं ऑफिस आहे, अगदी काही वेळापूर्वी पुणे पोलिसांचं एक पथक घेऊन शिवानी अग्रवालला घेऊन याच गुन्हे शाखेच्या ऑफिसमध्ये दाखल झालेलं आहे आणि अगदी काही क्षणापूर्वी जे ऑफिसर्स आहेत, गुन्हे शाखेचे मोठे अधिकारी आहेत, ते देखील आता युनिट 4च्या ऑफिसमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। थोड्याच वेळात शिवानी अग्रवालची या सगळ्या प्रकरणी चौकशी जी आहे ती होणार आहे। विशाली, आपल्याला माहिती आहे की जे अल्पवयीन आरोपीला अटक केल्यानंतर खरं तर अल्पवयीन आरोपीला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेल्यानंतर त्याचे जे ब्लड सॅम्पल घेतले गेले ते ब्लड सॅम्पल बदलल्याचा आरोप जो आहे तो झाला होता आणि त्यानंतर ससूनमधील 3 जणांना अटक करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती आणि आता या सगळ्या प्रकरणी शिवानी अग्रवाल जे अल्पवयीन मुलाची आई आहेत तिला देखील अटक करून गुन्हे शाखे 4चं युनिट या कार्यालयात दाखल झालेलं आहे आणि आता अधिकारी जे आहेत गुन्हे शाखेचे ते देखील आलेले आहेत आणि थोड्याच वेळात शिवानी अग्रवालची या सगळ्या प्रकरणी चौकशी होणार आहे आणि आज दुपारी शिवानी अग्रवालला घेऊन पुणे पोलीस जे आहेत ते कोर्टात हजर करणार आहेत। या सगळ्या प्रकरणी खरं तर कुठले कलम लावले जातात, कुठले गुन्हे दाखल केले जातात हे सगळं पाहणं जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे। पण जी माहिती मिळते ती आता थोड्याच वेळात या सगळ्या तपासाला जी आहे ती चौकशीला जी आहे ती सुरुवात होईल आणि आज सकाळी 7 ते 7:30 वाजता गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते कल्याणीनगर भागात अग्रवाल विला जो आहे, अग्रवालांचं कुटुंबाचं जे घर आहे तिथं गेलं होतं आणि तिथून शिवानी अग्रवालला या रक्ताच्या जे नमुने फेरबदल करण्यात आले विशाली त्यामध्ये जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे आणि याच नक्कीच धन्यवाद अभिजित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।